नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. सिडको जे काही घरं बांधतं या महाराष्ट्रामध्ये, जे काही भूखंड घेतं त्या भूखंडावरती त्यांची काही राहण्यासाठी घरं बांधली जातात. त्याच्यानंतर काही भूखंड विकले जातात. आता ते विकतात, दुकानांसाठी गाळे बिळे काढतात. त्याच्यानंतर काही प्लॉट सिस्टम असते, ती प्लॉट सिस्टम देखील विकायला काढली जाते. या सिडकोने महाराष्ट्रातल्या कित्येक जमीन हस्तांतरित केल्यात. आता ते काही कुठला काही बिल्डर नाही आहे. सिडको म्हणजे आपली एक सरकारी संस्थाच आहे. आता ती संस्था कशासाठी वापरली जाते, कशासाठी काढली जाते, ती काम कशासाठी करते, तर बाबा सामान्यांना त्यांना परवडेल अशी घरं मिळावी, सामान्यांना परवडेल असं जे काही त्यांची प्रॉपर्टी आहे, खास करून प्रॉपर्टी मिळावी, याच्यासारखी ही सिडको सारखी संस्था काम करते. तशीच म्हाड आहे आपली, तेही तशीच काम करते. पण या सिडकोमध्ये जेव्हा सामान्य माणूस जातो तेव्हा त्याला निराशा जर पदरी पडत असेल तर मग मात्र आम्हाला याच्यामध्ये जरा काही स्कॅम बिम चाललाय, घोटाळा चाललाय की काय, हा जरा बघितला पाहिजे. त्या सिडकोचे काही नियम आहेत की घरं मराठी माणसांना विकावीत, इथं जे काही त्यांचे काही डोमासाईल दाखले असतात ते लागतात, त्या सगळ्या गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टी होत असताना या सिडकोमध्ये देखील स्कॅम चालतात. कित्येक 2-3, 4-4, 5-5 लाख रुपये देऊन घरं लावली जायची लॉटरीमध्ये. मग त्याने आता केलं की जो पहिला येईल त्याला नंबर द्यायचा. पण या सगळ्या गोष्टी असताना ही जी आत्ताची काही सिडकोची लॉटरी निघाली आहे, जी काही लॉटरी आहे आताची, जी 26,000 घरांची, म्हणजे तशी तर 60-65 हजार घरं बांधतायत वाटतं हे लोक. आणि जी काही आत्ताची 26,000 घरांची लॉटरी आहे, जे मुख्य नवी मुंबईतल्या काही महत्त्वाच्या ठिकाणी आहे. म्हणजे अगदी तुमचं मॉल असेल, तुमच्या स्टेशनच्या आजूबाजूचे असेल, मध्याचा जो भाग आहे, जो नवी मुंबईचा काही महत्त्वाच्या शहरांमधला, त्या मध्याच्या मोक्याच्या जागा आपण ज्याला म्हणतो, त्या मोक्याच्या जागांवरच्या प्रॉपर्टी असतील, त्याची ही सगळी लॉटरी काढली. या लॉटरीचं सगळ्या गोष्टी कधी केल्या, या इलेक्शनच्या दरम्यान, की फॉर्म भरायला चालू केलं. सर्व लोकांनी फॉर्म भरले. आता ही काय पहिलीच लॉटरी नाही आहे, याच्या आधी अनेक लॉटऱ्या काढल्या लोकांनी मोठ्या नवी मुंबईमधल्या. अगदी 1990 पासून हे किंवा त्याच्यानंतरच्या काळापासून ही सगळी लॉटऱ्या सिडको काम करते इथे नवी मुंबईमध्ये. जेव्हा इकडे सगळी गावं होती, शहर नव्हतं, आणि जेव्हा नवी मुंबईला एक एक्सटेन्शन म्हणून नवी मुंबई जेव्हा बसवण्यात आली, तेव्हा सिडकोनं या सगळ्या जमिनी हस्तांतरित केल्या आणि त्यानंतर सामान्यांना त्या प्रॉपर्टी ते बांधतात आणि त्यानंतर सामान्यांना विकतात. आता हा येणारा सिडकोकडे पैसा तो नक्कीच सरकारी खात्यामध्ये जातोय. सिडकोच्या याच्यावर देखील मंत्री आणून ठेवले जातात, काही लोक आणून बसवली जातात, समिती आहे जी या सगळ्या गोष्टी हाताळते. पण या वेळेच्या 26,000 घरांच्या जे काही लॉटरी निघाली, त्याच्या किमती पाहून पायाखालची जमीन सरकेल. मी का सांगतोय जरा बारकाईनं ऐका, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, निवडणुकीच्या वेळेला फॉर्म भरायला यांनी चालू केले. त्याच्यानंतर 2-3 महिने रेंगाळत ठेवलं लोकांना की तुम्ही फॉर्म फक्त भरत राहा, फॉर्म भरा, 2-2.5 लाख असतील ते तुम्ही ती प्रवेश फी काय असते ती त्यांच्या अर्जाची ती भरून ठेवा. किमती आम्ही जाहीर नाही करणार, किमती आम्ही तुम्हाला बरोबर अगदी वेळेवर जाहीर करू. या सगळ्या गोष्टी करत असताना 2-3 महिने या लोकांनी सगळं करून घेतलं. लोक देखील संभ्रमात होती की नक्की किमती येत आहेत किती, कारण मोक्याच्या जागा आहेत त्या सगळ्या. जर किमती बाहेरच्या बिल्डरांच्या समान येणार असतील तर मग कशाला ते सिडको काढले सामान्यांसाठी. पण यावेळेला लोकांना आशा होती की काहीतरी किमती आम्हाला चांगल्या याच्यामध्ये येतील. मग काही जणांनी भरले देखील, काही जणांनी पैसे देखील भरले. पण या आलेल्या किमती ह्या खरोखर या प्रत्येक गोष्टीवरती प्रश्न उभा करणार आहेत. मी जाणून बुजून व्हिडिओ बनवते, तुम्हाला मी सांगितलं ना की या सिडकोनं फुकट घरांचे लॉटऱ्या काढले, जरा घरं घ्यायचे आहेत आपल्याला सर्वांना. हे सिडको, साधं उदाहरण देतो तुम्हाला. वाशीतल्या जे काही तिथल्या APMCच्या जागेवरची जी काही घरं बांधली जात आहेत, त्यांची किंमत 75 लाख रुपये. खारघरच्या इथले 2 BHK, त्यांचा स्क्वेअर फीट एरिया आहे काय तो 500 असेल, 500-550, त्यांची किंमत 1 करोडच्या घरामध्ये. 1 करोड. सिडकोचं बांधकाम कसं आहे आम्हाला माहीत नाही, सिडको काय फॅसिलिटी देतं आम्हाला माहीत नाही. त्याच समकालीन 1 करोडच्या घरांच्या किमती जर आजूबाजूच्या प्रायव्हेट बिल्डरच्या लॉबीच्या जी काही आहे त्यांच्या जरी पाहिल्या, तर ती लोक तुम्हाला पूर्ण आतलं फर्निचर करून देत आहेत, तुम्हाला अजून काहीतरी ॲम्युनिटीज वगैरे देत आहेत, सगळ्या गोष्टी देत आहेत, आणि तुमच्याकडनं काय 1-1.5 करोड ते घेत आहेत त्या सेम कार्पेट एरियाचा. पण सिडको कुठून आली? जर तुम्हाला प्रायव्हेट लोकांच्याच जर सगळ्या किमतीची मनमानी करायची असेल तर कसलं सामान्यांचं परवडणारं घर तुम्ही सांगताय? नवी मुंबईत सामान्यांना परवडणारं घर कुठलं? या ठिकाणी आता फक्त या रूम आता विकल्या गेल्या नाहीत ना, या ठिकाणी बाहेरची लोक येतील, त्यांना कसंही करून विकायचंच आहे ना, कुणाला आणून धरून विकून टाकतील ह्या रूमा, कारण या मुक्याच्या जागा आहेत. ह्या मराठी माणसाला डावलण्याचं काम केलं यांनी. आम्ही सामान्य लोक 30-40 लाखापर्यंत ज्याचं बजेट आहे त्याला या रूमा घेता येणार नाहीत, परवडणार नाहीत. तुम्ही तिकडे कानाडोळा कराल, तुम्ही तिथून लांब पळाल. याच वेळेला या सगळ्या मोक्याच्या जागा हे बाहेरचे येणारे नॉन महाराष्ट्रीयन यांना दिल्या जातील, गपचूप दिल्या जातील, तुम्हाला काय घंटा कळणार नाही. हे येतील, हे घेतील या मोक्याच्या जागा आणि भाड्यावरती देतील आणि पैसा छापतील. तुम्ही सामान्य म्हणून घेऊ शकत नाही. 40-40, 50-50, 60-60 लाख 1 करोडपर्यंत जाते ही सगळी गोष्ट. ही काही साधी गोष्ट आहे? कारण यांना माहिती होतं, यांना माहिती आहे आता मोक्याच्या जागा आहेत,
कोणी ना कोणीतरी येऊन घेणार. म्हणून यांनी सगळ्या किमतीचा बोजवारा टाकलाय तुमच्यावरती. त्या लोकांनी पैसे भरलेत, त्यांना आता समजत नाही की मी आता कुठून पैसा आणू बाकीचा. हे सामान्यांना परवडणारी घरं, हे सिडकोचं हे सगळं काम. या रिलायन्सला, या मुकेश अंबानींना एअरपोर्टच्या बाजूची कुठली तरी जमीन दिली, त्यांनी विकत घेतली स्वस्तात, अगदी स्वस्तामध्ये भूखंड देत आहेत, नको त्यांच्या घशात घालतायत. आणि ज्यांच्यासाठी या संस्था सामान्यांसाठी उभ्या राहिल्या त्यांच्या हाताला घंटा काही नाही. या म्हाडामध्ये जाऊन बघा, मराठी माणूस द्यावं सोडून कुठनं बाहेरचे सगळे भैये बिये आलेत, यांच्याकडनं 2-2, 3-3 लाख एक्स्ट्रा घेऊन यांना रोमा दिल्या जात आहेत. आपला मराठी माणूस फॉर्म भरून मरतो, त्याला लॉटरी पण लागे ना आणि पैशाची पण लॉटरी लागे ना. या संस्था मनमानी करू लागलेत आता. तर 1 करोड जर आमची जर लायकी असती ना 1 करोडची तुझ्या सिडको बिडकोच्या या असले थर्ड क्लास याच्यात आम्ही आलो असतो का रे? सामान्य लोक आले असतील का? 1-2 वर्षामध्ये या तळोजामध्ये बांधलेल्या घरांमध्ये पाणी गळतंय सिडकोच्या बिल्डिंगमधून. एका वर्षात, एका पावसाळ्यात. पुढचे 30-40 वर्ष कसे काढणार हे लोक? या सगळ्यावरती हा स्कॅम आहे आणि या सगळ्यावरती बोललं पाहिजे, ताशेरे ओढले पाहिजेत, लोकांनी बाहेर आलं पाहिजे. ज्या लोकांनी फॉर्म भरले 700-800 रुपये काय ती फी कसली घेऊन त्याच्यातनं बरोबर पैसा कमवला, आता ती काय परत येत नाही. पण लोकांचा गेलेला वेळ, त्यांचा अडकलेला पैसा 3 ते 4 महिने, याला जबाबदार कोण? आणि ही काढलेली सगळी घरं सामान्यांच्या आवाक्याच्या बाहेरची, मोठ्यांनी इथं सगळी इन्व्हेस्टमेंट करणार, मोक्याच्या जागा आहेत, त्यांना माहिती आहे 20-1 वर्ष बिल्डिंग चालली, नंतर पडून प्रायव्हेट बिल्डर कोणीही बांधेल. याच्यावरती खरोखर लक्ष दिलं पाहिजे. आणि हे जर लक्ष आपण देऊ शकलो नाही तर या संस्था देखील या बाहेरच्यांसाठी काम करतील आणि मराठी माणूस मुंबईमधून, नवी मुंबईमधून, आजूबाजूच्या शहरांमधून कायमचा फेकला जाईल. फक्त एवढंच मला तुम्हाला सांगायचं, म्हणून मी खास व्हिडिओ बनवला याच्यासाठी. याच्या विरोधात आवाज उठवा प्रत्येकाने. तुमच्या ट्विटरवर असेल, तुमच्या सोशल मीडिया हँडलवरती असेल, प्रत्येकानं या सिडकोला जरा कान उघडणी करा आणि यांचे जरा कानामध्ये तेल टाका आणि या सगळ्या किमती कमी करून घ्या. आणि किमती कमी कराव्या. देवेंद्र फडणवीस असोत, नगरविकास मंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब असोत, अजित पवार दादा असोत, यांनी देखील याकडे कटाक्षानं लक्ष द्यावं आणि या सगळ्या गोष्टींच्या किमती कमी करून घ्याव्या.